सोलापूरमध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची मुले परराज्यात उच्च शिक्षण घेत असल्याचे दाखवत तब्बल 3,63,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मंडळातील काही अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोष सिंग राजपूत आणि उज्ज्वल सूर्यवंशी यांच्यासह एकूण 20 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती मंजूर करून निधी वळवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणावर भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यापूर्वीच संबंधित 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या संपूर्ण घोटाळ्याबाबत माहिती देताना सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोळे यांनी कारवाईची माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. ही बातमी काही प्रमाणात खरी आहे. यामध्ये साधारणतः 3,73,00,000चा म्हणजे अपव्यवहार झाल्याचं आढळून येत आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार मी 4 तारखेला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत चौकशी चालू आहे. किती लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि काय प्रमुख कारण आहेत, काय नक्की भ्रष्टाचार झालेला आहे? चुकीचे कागदपत्र सादर करून किंवा खोटे कागदपत्र सादर करून शासनाची योजना उचलल्याचा प्राथमिक दिसून येत आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाचे 3 अधिकारी नोंदणी अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्ही गुन्हा दाखल केला. कोण-कोणाची नावं आणि काय निलंबित केल्याचं देखील आपण काल आदेश दिले. निलंबित केलेलं आहे. शासनाच्या आदेशाने त्यांना सोमवारीच निलंबित केलेलं आहे. तर यामध्ये राजपूत, पवार आणि सूर्यवंशी असे 3 अधिकारी आहेत. अजून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे का? अजून प्रकरण जे आहे ते असू शकतात. आता या प्राथमिक लेवलला तर एवढाच आहे आणि अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय. आता जो खरा दोषी आहे ते पोलीस तपास करेल आणि संबंधितावर काय असेल ते योग्य ते गुन्हे दाखल. कशा स्वरूपाचे मोडस होते, काय केलं एकंदरीत? आता याबद्दल मी आपल्याला जास्त सांगू शकणार नाही, पण एवढं सांगू इच्छितो की वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितावर पोलीस गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे आणि शासनाचा एक प्रयत्न आहे की संबंधित योजना कामगारापर्यंत स्वच्छ प्रतिमेच्या आणि कोणत्याही फसवणूक न करता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आज देखील एजंटांची जी एजंटगिरी आहे ती दिसून येते. बांधकाम कार्ड काढण्यासाठी अमाप पैसे घेतले जातात आणि त्याला आपल्या अधिकारी असं असेल तर नाही, असं म्हणणं तुमचं खोटं आहे. असं असेल तर संबंधित व्यक्तींनी योग्य त्या प्राधिकरणाकडे तक्रार करून त्यांना रोखलं पाहिजे. नाही सर, या प्रस्तुत प्रकरणामध्ये खासगी एजंटांचा सहभाग असण्याची शक्यता आहे का? कारण बांधकाम कामगारांच्या नावावर तपासामध्ये जे सिद्ध होईल त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल होईल. काही लोकांची नावं आहेत ते आपल्याला समजतील. गुन्हा दाखल झालेला आहे, काय असेल ते सिद्ध होईल. कुठे गुन्हा दाखल झाला? सदर फौजदार चावडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.